कोकाटे साहेब, उदय सामंत साहेब साहेब आणखी कोणी या राणा दादा त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीनं मनपूर्वक कौतुकपूर्वक स्वागत करतो. या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत. त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक, आभार. सगळे अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक. विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे. थोडं जास्त बोललं तर पोटात दुखल्यासारखं होतंय. त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितका तुमच्यापर्यंत आवाज येईल. आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्याचा. विषय क्रमांक 1 आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती. त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं निर्णय केला. मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो. याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार. म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विखे साहेबांनी आणि राजे साहेबांनी सगळ्यांनी तुम्हाला एकदा आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं. अरे आधी ऐका ना, मराठीचे पोट्टे ना आधीच वापरत दिले. आपण आपल्या पण अभ्यासकाकडे विखे साहेब आणि राजे साहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत. हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं कोणा. सगळे हा म्हणले ढकलीले चाबरे ते अभ्यासक तिथं हा म्हणले आणि वाटण राहत्यात गेल्यावर म्हणले चुकलं. त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल. तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं GR राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं. 1 क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करा. त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे हा ना GR झाल्यावर ते शब्द बदलते ना पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच. हो ते घेऊस तर तुमच्या मध्ये उठतो काही विखे साहेब ते घेऊस तर मी तुमच्या मध्ये उठतो काही मी उठत नाही. मी ज्याला ना काही पण उठत. म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे. बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. आता दुसरा कळीचा मुद्दा. ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो.
सातारा संस्थांचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरं का अभ्यासात नंतर का नाही म्हणलं ना थोडं झालं. सातारा गॅजेटियर पुणे औंध गॅजेटियरवरील नियमाच्या आधारे गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारण्यात आलं. का जलद गतीने? त्यांचं म्हणणं थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोडे किचकट कायदेशीर त्रुटी आहे. जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले. ते आता बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही. फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा. त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरला पण तरीही त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत. साक्षीदार त्यांना धरलेले नाही. म्हणलं तुम्ही करून द्या आणला आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला. ते म्हणजे मी करून देतो माझी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना. राजे बरोबर आहे. मी 1 महिना दिला राजाला. आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या. राजे म्हणले देतो. राजा हा म्हणले नाही. इतके लोक सांगा नाही मग खबर आणते लोक तुम्हाला हा म्हटले ना उलट म्हणणार आहे. जमलं नाही आता. हे 2 विषय अंमलबजावणी झाली. आणि काय राहिला आता जरा डोका लावा शिकाना येतो ना तिथं बी. सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे. काय राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट. हा संपला. ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय. म्हणजे JR काढला. JR म्हणून JR आहे. JR लेखी फेके नाही. ते लेखीला काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनलच आहे त्यात मंत्र्याचे. हे ओरिजिनलच आहे. मंत्री कवाच करत नाही लफडा कुठं आपण. हो ना मग. अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर ते नेमके साहेबांनी इतकं मोकळ्या म्हणून सांगितलं. ते म्हणलं तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य म्हणलं लगेच JR काढतो. राज्यपालाच्या सहीन राज्य मंत्रिमंडळाच्या सहीन याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे. मला पटायला लागलं नाही. मी आता तिथं बोलून ऐकून घेत नाही. आता फक्त बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला. त्यांच्या बोलण्यात ते स्वच्छता आहे ते पटलं. महिन्याखेरीस पुऱ्या काढून घेतो म्हणले. कारण त्याला ते अर्ज करणे, पोलीस स्टेशन मधून विधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरू घेणे, पटापटा मागे घेणे. यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्याच्याकडून. तरी शब्द थोडी इथं बदल करावा लागत दादा. हा मला डोकं चाला ना. उपोषण घायल झालं ना. तुम्ही लय घाय केलं मला. माझी ढेरी उतरली. ढेरीच नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदेश द्यावे असं आपण मागणी केली होती. त्यांनी असं सांगितलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये 15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे. याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत 1 आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. होऊन जाईल. ते काय त्यांना खिशातून त्याचं काय असल्यासारखं केलं. ते काय सोपं असतं.
त्यांच्या गळ्यात हे वरचं लफडं डेंजर होतं, खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस. का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब, ते एसटीचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असं पोरं असतील की तिथे 50 आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंपाळाचं कुंकू पुसलं, सासरे सांभाळायचे, कोणी आधार देत नाही, कुटुंब उघड पडलं, कसं कमावं. मला वाटतं ते केलं तर बरं राहील, नसतं हे भयानक द्या लवकर. हेच आपण मान्य केलंच आहे. उदयराव सामंतांची जर झाली MIDC देऊ शकतो हा MIDC ला त्या शासकीय अधिकारी महावितरणातही करता येईल. हा महावितरण मध्ये करा. परत तुम्ही MIDC चांगलं आहे. हा उदय सामंत साहेब हातात करा. उदय साहेब कथा साहेब काय तुम्हाला तरी काय सोयी कथा नाही. हा ते सोपं आहे. तिथं बिचारे गोरगरीब MIDC जवळ आपल्यात माऊलीला राजेसाहेब नाही जातात इष्टीकडे तिकडे. तिथे कंपाळा बघून असतं, लोकांच्या नजर विचित्र असतं. नवरा गेला तिला कसं इष्टीने घरी जायचं. आम्ही हात बघ खेळतो, लय अवघड आहे ते. MIDC केलं, वा वा, तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुऱ्या 8 होत्या आपल्या. 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड. आपलं म्हणणं होतं 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा. म्हणजे लोकांना कळलं तरी नोंद निघाली का नाही, लोकांना मिळत लागणार. 58 लाख म्हणजे नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा, लोक अर्ज करतील आणि देतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे, त्या लावून तुम्ही द्याच बरं का. प्रमाणपत्र कोण व्हॅलिडिटी आत्तापर्यंत आज तारीख किती 2. तुम्ही आत्ता इथून गेले नाही का आदेश काढा. आत्तापर्यंत व्हॅलिडिटीला वर्ष झाले लोक रोखून झाले. 25,000 रुपये दिले की 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतो. याचा अर्थ खोटी आहे का नाही. तो जातो म्हणतो तांत्रिक अडचणी. तेव्हा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे. त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास होतो, मानसिक त्रास होतो. म्हणून आम्ही आता समितीने असं ठरवलंय की आता त्या समितीला एक ऑशिज्युडिशियल पॉवर दिले, न्यायिक अधिकार दिलेला आहे. तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यातल्या की तरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन त्या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावे. म्हणजे त्या दात प्रकारे म्हणजे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही. अशा प्रकारचा मी आता प्रस्तावित केलेला आहे. आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरग गरीबाचं MBBS ला राजेसाहेब लागलं. 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकले. त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला, नंबर लागला. बाप नाही आहे, आई होती. रडत अंतरवालीला आहे. त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा टॉपच्या कॉलेजला नंबर लागला, व्हॅलिडिटी द्यायला. 18,000 रुपये जर दिले तर लगेच देत होते. ते जुळवावर घर पण नाही, काय कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणजे सांग. फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्यात वाटलं जातं. कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ऍडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंत म्हणतो मी, आत्तापर्यंत ज्या व्हॅलिडिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं. यापूर्वी जिल्हा स्तरावर जात पडताना तिकडे मनुष्यबळ होते. आता मागच्या 1 महिन्यानंतर माझ्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांच्या आपण आदेश करून टाकले. पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे आणि त्यामुळे आता त्याला गती येईल. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धती सूचना देण्यात येत असं होते. आता पूर्वी तसं नव्हतं, काही महिन्या काही वर्षामध्ये ते राहून गेलं होतं. आता ती कार्यवाही झाली. याच्या बरोबर वंशावळ समिती गठीत नाहीये, ती गठीत करा. हा, आणि
शिंदे समितीला ऑफिस पण द्या, त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करता येत. तालुका स्तराच्या दिली कधी आता हा आता दिली असते. कारण ते लय हाल होते ते वंशवळ समिती. चांगलं आहे चांगलं आहे तालुका स्तरावरती. आणि विखे साहेब आपण शिंदे समितीला ऑफिशियल वंशवळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं चांगलं झालं. आणि शिंदे समितीला काय नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. हा ती सुरू ठेवा. काय होतं हा. आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्वाचे बरं का. बैठक होऊन गेली, लेकर गरीबाचे लांबून मुंबईपर्यंत येते, हे काय मजा करायला नाही आली, वेदना घेऊन आलेले. त्याच्यासाठी मोडी लिपी फारसी आणि उर्दू याच्या अभ्यासात खूप कमी शासनाकडे, ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले, आम्ही देतो. मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे जाणार लोक आपण द्या, पण त्याला मानधन शासन देईल, त्यांना आपण देत आहोत मानधनावर. म्हणजे मग कार्यवाही करता येईल. काय जबाबदारी मानधन मानधन नको आम्हाला, फुकट करतो आणि फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसबुक कडे तुम्हाला काय सांगू, ह्या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचंय. आमच्याकडे धाराशिवला असा आहे वकील रितापुरे नाव आहे, त्यांनी 100 मोडी लिपी तयार केले आणि कोणकडे खर्चेल पैसे देतो ते सापडे म्हणते तो पदरून. तुमच्या पैसे काय घ्यावा, तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय आणि नोंदी शोधेल, एवढाच अधिकार द्या. पैसे नको. पैशाने फेसबुक कडे आमचं तुम्हाला काय करायचं, आमचं वावरी गोवा राहिलं गुंडावर, तुम्हाला काय करायचं नाही सापडलं. फक्त मोडी लिपी घेणं अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले, आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो तो मराठा आणि कुणबी एक हे हेरच्या काढा 58 लाख नोंदीचा आधार. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जार काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे. पण काय घेरायचं पुढं चाललं जायचं काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं मी म्हणलं बाबा महिन्याने 1.5 महिन्याने पण जार काढा मराठा आणि कुणबी एक होता. विखे साहेब बरोबर का. तर विखे साहेबांना आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतो मला वाटतं. विखे साहेब ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता या खानबार हुशार माणसात लय आवड असतं बाबा. ते डोकं लावूनच बाण टाकीत असतं. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबांचं नाव सांगितलं आपल्याला. 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक देऊ. राहिली सगळ्या सोयरेच त्याची छाननीच व्हायला आहे. छाननी हा हरकती आलेले आहेत ना, त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस मागितले. 8 लाख हरकत. त्यासाठी किती वेळ लागेल सुटली करायला. त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आले असं त्यांचं म्हणणं आहे. राहिले फक्त 2 मुद्दे. रेकॉर्डवर आहे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो. मी आहे तो तुम्हाला डंक नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खाताना माणसाला मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चलन. थोडा खाल्ला. तुम्ही एकदाच जरभर खाल्ला तर नळ्यात दुखण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले. थोडस डोक्याने चलू. हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या
2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्याचा जी आर काढून. विखे साहेब जी आर काढायला ना सगळ्याचा समज साहेब सगळ्याचा जी आर काढायला. आता लगेच आपण हा म्हणले ना ते लगेच ना आम्ही गेल्यावर नाही मग मी नसतो जातो. आपली मान्यता असेल तर आपल्या मान्यतेशिवाय राज्यभर तयार नाही. माझ्या म्हणण्यानुसार नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना थोडं वाचते नाही घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला घंटाभर पटापट असतो इतकं सोपं आहे मग आपण फेस पडेल 5 दिवस ऑपरेशनला बसू. आयला तुम्ही आमच्या असून आमच्या हात करावं मग इतकं पटापट होतं म्हणलं तुम्हाला 5 दिवस बसून मग पडलं तुम्हाला काय सांगू आता मुतार लागून का घडला लागले मुतार लागले का उंबले राव मी एकटा सापडवा होतो मला सगळ्याला. मी जगन्नाथ पाटलांच्या माध्यमातून एवढं सांगतो येता मी करतोच आहे परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस साहेबांकडे लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास शेतमतनाच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमीन शेतकऱ्यांचं नाव परत केलं करून दिला मागच्या काही महिन्यांनी. आज धाराशिव शहर सगळं क्लास 4 होतं त्याचा क्लास 1 झाला आणि विनामूल्य केला आपण बरोबर कमी कमी आहे 25% 50% 5% देत होते 4 तारखेला. म्हणजे धाराशिव आहे नांदेड आहे म्हणजे बीड आहे त्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचं फार उपयोग म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ती सकारात्मक आहे. पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडताय तर आम्ही ते सुद्धा ती भूमिका आहे की आपल्या दृष्टीने पोटेन्शियल आपण हातात घेतलेला आहे त्याची जागा आम्हाला आहे म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं याच्यात कोणी आडवा आला तर टिकवण्याची जबाबदारी सरकारने लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायला. मान्य मान्य. आता पोरावं ऐका हैदराबादच्या गॅजेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायले. मान्य का पोरावं तासभरात ते आपल्याला जे आले आले. दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा थांबा ना. आधी ऐका सगळ्या मागण्या ऐका भाव चढवून करू नको. काय म्हणणार तू काय काय चौकशी तू काय बदल झालेला आहे का काही तुला आरक्षणात देणं घेणे काय चौकशी करतो ईडी लागली काय मग आणि मग आता काय म्हणलं तू का सायडेंट डोक्याचा आहे का काय आहे का तुला जे आर कळत का जे आर कोण आणलं रे कोण नाही तुला जे आर कळत का क्रमांक 1 हैदराबादचं गॅजेटियरची लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी करायला. माया पुढे सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या होकाराला हो देऊ नये बरोबर का. 1 2 सातारा संस्थांची पण जी आर काढायले फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्यात काही त्रुटी आणि ते बरेच किचकट टाऊनचं संस्थांचं आहे 1 महिन्यात सगळं करून देतो. त्याची विखे साहेबांनी बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजाचं आपलं भांडण होणार बरं का. मावळे नाही मावळ्यांना भांडायचं कोण भांडायचं मग अरे त्यानं बाबा हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजे साहेब
राजसाहेब चुकत तर नाही काही असं असेल तर नाही तर मग मला शिंदे साहेब बरोबर म्हणा. आहे. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातले की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबाराजे साहेब म्हणते. मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला, दुसरं काय. ती पण गॅजेटची 1 महिना राजे साहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे, ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहायला केसेसचा विषय केसेस मागे घ्यायला लागले, त्याचा पण जी आर काढायले ना, त्याचा पण जी आर काढायले. हा पहिले ते लिखित होते आपल्याला, ते आता जी आर काढायले. प्रत्येकाचा जी आर काढा एक एक. हा सगळ्याचा जी आर जमान ना, जमान. तर शिष्टमंडळाची आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. सगळे सोयरेवर 8-10 लाख हरकती आल्यात असं विखे पाटलांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याची स्क्रुटिनी करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. मराठे कुणबी ही एकच जात आहे या संदर्भात देखील चर्चा झाली आहे. त्याबद्दल 2 महिन्यांचा वेळ देऊ असं जरांगे पाटील देखील म्हटलंय. जरांगे GRचा आशू दोन्ही गॅजेटेडचे वेगळा जी आर काढा. दोन ते 2 जी आर घ्या. सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटेडचा वेगळा. आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे 3 एकूण जी आर काढा. चांग नको, तुम्हाला पण नको आम्हाला पण नको. बार समाज फसताना तुमच्याच अंगावर येतो, आमच्या नाही. 58 लाख म्हणजे झालं पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याचं भरायचं आत सगळं सोयरे लावतो म्हणून सांगितलं. ते राहतच नाही ना. ओके म्हणायचं पोराव, काय करायचं? 1 तासाने निर्णय घेऊ आपण. जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं, ते जी आरच नाही आलं म्हणून काय करायचं? राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं, मंत्री महोदयांचं, इथं बसलेल्या आंदोलकांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. शांत बसायला तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का? शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला मी. आपल्याला कोणाला यश आलं नाही, आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे. कुणी काही बदल सांगा ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट विखे पाटील साहेब, आमच्या पोरांनी एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही, हे खरं आहे. कोणत्या गल्लीत घुसाम कुंकून जावा. तुमच्या IRTOने 5-5 हजाराची फाईन टाकलं, वावर तरी आहे काम जोडी काय सांगा बरं. आमचं खरंच आहे का? कोणत्या गल्लीत घडलं ते म्हणजे इकडं झेड आहे. दंडाचं गुन्ह्याच्या ते लगेच काढा ना, त्याचं काय ते काय झालं? सिस्टम बरं दंड झाले, तुमचे सावंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो. दंड घेतले सगळे मागं घेतो आणि निर्णय विजय झाला. जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार. आमचा जे आर दिल्यावर आता नाही, उलट ते शांतते जाणार नाही. तुमच्या टकोर सगळ्याच्या गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का जे आर म्हणले ते शांतता वेगळी. कोणची तुम्ही देत नाहीत. थांबा रे, तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहे, मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, खानदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद गगनात होणार नाही. रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्या टोकरून रोगून टाकणार म्हणून जाणार. तसं जात नाही ते. आणि त्याला आनंद बनवू आपण, त्याला आनंद बनवू आपण. त्याला उलट राज्य नाही म्हणता येणार, त्याला मुंबईत राज्याला म्हणता येणार.
9 वाजता तुम्हाला मुंबईत खाली झाले दिसत 9. सरकारची आश्वासनं कोर्टाच्या आदेशामुळे आंदोलन आजच संपण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेत जरांगेंचा सूर हा सकारात्मक बघायला मिळतोय. शिष्टमंडळाची जरांगेंसोबत सकारात्मक चर्चा झाली आणि मनोज जरांगे आता आझाद मैदान सोडण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे एका निर्णायक टप्प्यावर हे आंदोलन आलंय. मोठं यश जरांगेंच्या आंदोलनाला आल्याचं बघायला मिळतंय. सरकारने काही आश्वासनं दिली आहेत. परत डिझेलचा प्रॉब्लेम आमचा प्रॉब्लेम आपलं डिझेल वाचन तेवढं हा म्हणून अरे याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला आज कळालं वगैरे म्हणजे ताकाची दिन उभी आहे. तर आपण जिंकलो असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलेलं आहे. त्यानंतर मोठमोठ्या घोषणा आणि एकच जल्लोष मराठा आंदोलकांमध्ये बघायला मिळतोय. मनोज जरांगे आता आझाद मैदान सोडण्याच्या तयारीत आहेत. उच्च न्यायालयाचे निर्देश या संदर्भातले होते. त्यानंतर तातडीनं राज्य सरकारचं शिष्टमंडळ ज्याचं नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील करतायत ते जरांगे पाटलांच्या भेटीला गेले. जरांगे पाटील यांच्यासोबत दीर्घ चर्चा झाली आणि आताच्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी सरकारची भूमिका मान्य असल्याचं म्हटलंय. सरकारने जी आश्वासनं दिलीत, ज्या मागण्या होत्या जरांगे पाटलांच्या, त्यातल्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत आणि लवकरच या संदर्भातला GRही निघणार आहे. पत्रकार परिषदेत जरांगेंचा सूर हा सकारात्मक बघायला मिळालाय. राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे आणि शिवेंद्रराजे भोसले असे तीनही नेते या शिष्टमंडळातले भेटायला आले होते जरांगे पाटील यांना आणि चर्चा केली आहे जरांगे पाटलांसोबत. सगळे सोयरे मुद्द्याची छाननीच पूर्ण होत नाही असंही जरांगेंनी यावेळी म्हटलंय. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात सुद्धा सरकार सकारात्मक असल्याचं विखेंनी सांगितलंय. मराठे कुणबी एकच आहेत ही घोषणा महिन्याभरात करतो असं सरकारने सांगितल्याचं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो अशी घोषणा जरांगेंनी केलेली आहे. तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो असं म्हटल्यानंतर एकच जल्लोष बघायला मिळालाय जरांगे पाटलांचा. कुणबींचे जात वैधता दाखले देखील निकाली काढणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. मराठा कुणबी एकच आहेत असा GR काढण्याची मागणी जरांगेंनी केली आहे आणि सरकार सुद्धा त्या बाबतीत सकारात्मक आहे आणि काढणार असल्याचं आश्वासन विखे पाटलांनी जरांगेंना दिलंय. तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो अशी घोषणा जरांगेंनी केल्यानंतर एकच जल्लोष आंदोलकांमध्ये बघायला मिळाला आणि पाटीलच्या घोषणा बघायला मिळाल्या.